नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, हा आपला आता गहू काढणीस आलेला आहे. 10 ते 15 दिवसामध्ये या गव्हाची काढणी आपण करणार आहे. आणि याच्या खाली आहे हरभरा. निम्मा हरभरा काढून झालेला आहे, निम्मा हरभरा ओला असल्यामुळे राहिलेला आहे. हा हरभरा काढल्यानंतर आणि हा गहू काढल्यानंतर आपण या शेतामध्ये वांग्याची लागवड करणार आहे. उन्हाळ्यामध्ये वांग्याची लागवड केल्यानंतर आपणास फायदा होतो. तर आता 15 दिवसांनी म्हणजे 20 मार्चच्या दरम्यान आपण वांग्याची लागवड करणार आहोत. आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये थोडे पाणी देखील उपलब्ध आहे. 2 बोर आपल्याकडे चालतात. जर एकदा नळाला पाणी सुटले म्हणजे नळाला पाणी सोडले की त्या बोरला पाणी वाढते आणि पाणी आपले बोर चालतात. तर आता मार्चमध्ये आपण वांग्याची लागवड केली 20 मार्चच्या नंतर मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनमध्ये वांगे चालू होतात. तर उन्हाळी वांग्याची लागवड केली करणं हे फायदेशीर आहे. आणि उन्हाळी लागवड केल्यानंतर जूनमध्ये वांग्याचा रेट देखील वाढतो. तर हा गहू निघाल्यानंतर आणि हरभरा आता काढायला सुरुवात होत आहे. परंतु या गव्हाला अजून 10 ते 15 दिवस शिल्लक आहेत. तर हा गहू काढणार आहे आणि घरचा आपल्याकडे ट्रॅक्टर आहे. नंतर नांगरून नंतर नांगरणी करून कट्ट करून खत घालून मल्चिंग पेपर लावून आपण वांगी लागवड करणार आहे. तर उन्हाळ्यामध्ये वांगी लागवड केल्यास फायदा होतो. तर आता हा गहू निघणार आहे आणि हरभराही निघणार आहे. त्यानंतर आपण वांगीची लागवड करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवरती आपण आपल्या शेतामध्ये काय लावले आहे, गहू असो, हरभरा असो, मका असो, वांगी असो, डाळिंब असो, आपल्याकडे 15 एकर शेती आहे. त्या शेतीमध्ये सर्व आपले नियोजन म्हणजे वांगी लागवडीसाठी काय आवश्यक आहे, वांगी लागवडीपूर्वी जमिनीची मशागत कशी करायला हवी, वांगी लागवडीनंतर वांग्याची पुढे व्यवस्था कशी करावी, म्हणजे आपण कोणत्या फवारण्या करणार आहे, कोणते खत सोडणार आहे, मक्यासाठी आपण कोणते खत सोडतो, गव्हासाठी कोणते खत, हरभऱ्यासाठी कोणते खत, बागेसाठी आपण कोणते खत वापरतो, हे सर्व आपण या चॅनलच्या माध्यमातून आपणास देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी म्हणणार नाही की मला संपूर्ण येते, परंतु आमच्याकडून काहीही चुका होतात त्या तुम्ही आम्हाला समजावून सांगायच्या आहेत. आणि तुम्हालाही थोडे मार्गदर्शन आम्ही करणार आहोत. म्हणजे आमच्या शेतामध्ये कोणती औषधे आपण फवारतो, म्हणजे कोणते पीक घेतो, कोणत्या हंगामामध्ये कोणते पीक महत्त्वाचे आहे, हे आम्ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जरी आम्ही चुकलो तरी तुम्ही आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करा आणि शेतकरी पुढे जाऊया. तर शेतकरी मित्राला सपोर्ट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन शेतीविषयी अपडेट म्हणजे आपल्या शेतामध्ये आपण काय करणार आहोत हे थोडक्यात आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन आम्ही सांगणार नाही. आपल्या शेतामध्ये आम्ही काय करणार आहोत, कोणत्या हंगामाला कोणती पिके घ्यावीत, हे संपूर्ण या चॅनलच्या माध्यमातून आपणास आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद.